बोला. हॅलो. या खडसे हा नेहमीच त्याची मुलगी असेल, तो असेल, बोलत राहतो. आणि रक्षा खडसेला आपण मंत्री करून ठेवलेला आहे. मंत्री हिला काढलं पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना. तो उठल्या सुटल्या घाणेरडा काही आरोप करतो दरवेळेस तो काहीतरी थांबा. निर्णय करावा लागेल असं नाही. आणि रक्षा खडसे मंत्रिमंडळात एका घरात राहतात, एकमेकांना मदत करतात. हे कसं सहन करायचं आपण? हा, बरोबर आहे. तुम्ही सांगा आदेश काय करायचं सांगा. काही करू नका, मी करतो बाबा आता गमत पा. दरवेळेस काही ना काही घेऊन येतो. गंमत बघा. हे भाऊ अति झालं ना. प्रत्येक वेळेस काय नाही का तुमच्यावरच येतो, प्रत्येक वेळेस तुमच्यावरच येतो. घेणं देणं काही तथ्य नसतं, काही खोटं बोलतो. आणि फोटो फोटो दाखवतो ते 10 लोक फोटो नाही सगळे फोटो इथे ते एक शिरपूरच्या डॉक्टरचा बाईचं जवळला दुनियाभरचे पाप, त्याच्या मुलीची दुनियाभरची पाप. हे भाऊ काहीतरी आपण आक्रमक भूमिका घेतली पाहिजे आणि पार्टीला पण सांगितलं पाहिजे हे चालणार नाही, दुहेरी भूमिका चालणार नाही. एक तर मग रक्षाचा राजीनामा घ्या, आम्हाला हे फालतूपणा चालणार नाही. बरोबर. मग काहीतरी भूमिका घ्यावी लागेल ना भाऊ. कसं काय झालं असं एका घरामध्ये? ती पण एका घरात, त्याची ती खडसेची मुलगी पण, ही पण, हा पण करतो काहीतरी इलाज करतो. जी भाऊ, जी भाऊ. आणि तुम्ही सांगा मला, तुम्ही सांगाल तसं मी पत्र काढतो. करतो उठावून आता. जी भाऊ. डॉक्टर गावितने आपल्याला विचारलं नाही, आपल्याला साधा फोन बी केला नाही. तर याने त्याचा गावित परिवार आपल्याला डावलत होता आणि आपल्याला डावलून ते त्यांची दुकान ते चालवत होते. गावित पक्ष मानतो का? नाही. तो गावितला पक्षाची पडलेली आहे. तो गावित तर पक्ष बुडवायला निघालेला आहे. नाही तर गावितने बोलवलं गावित. अरे खुशाल, तो गावित मला बोलवत नाहीये, माझा अपमान करतोय. कोण आहे पक्ष? इथे पक्ष कोण चालवतोय? पक्ष कोणाचा ऐकतोय? निलेश काय खूप शक्तिमान आहे का? खूप काम करतो का? नाही. निलेशच्या क्षमतेपेक्षा आपण त्याला मोठं केलेलं आहे. हो, मोठं केलं आहे. एकनिष्ठेने काम करावं लागेल तर तू मोठा होशील म्हण. आणि विजयवंशीवर त्याला पर्याय नाही म्हणा. अरे भाऊ दादा, तुमच्याकडे आम्ही आलो सभेला, त्यांची इतकी जीवावर आली, आमच्याबद्दल एवढी बोटं मोडली, तेवढी बोटं मोडली, एवढ्या आम्हाला शिव्या दिल्यात. काय सांगू तुम्हाला, काय गरज होती? मी काय सांगतो दादासाहेब जी. आता आपला सर्वांच्या याच्याने हा मंत्रीने बनायला. यस 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 यस. काय बी झाला दुसऱ्याला काय करा, पण याला नको चालायला. यस 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 यस. हा आपल्याला अरे आपण त्या काय राहिला तर आपण त्या विचारधाराचे आहे, तर थोडं समजायला पाहिजे ना. नक्की नक्की. आपण काय दुश्मन आहे का त्याचा? पण तो अरे तुम्ही तर एक ठिकाणी, मी तर त्याच्यासाठी काय केलं तरी नाही माझे झाले, ते कोणाचं होऊ शकत. अहो मी पण, तुम्ही म्हणता ना तसं मी पण 2014 मध्ये त्याच्यासाठी खूप केलं. आता सुद्धा मंत्री करण्यासाठी मी एका मिनिटात हिना माझ्याकडे आली, एका मिनिटात मी देवेंद्र भाऊंना फोन केला. देवेंद्र भाऊंना म्हटलं करून टाका, म्हटलं काही अडचण नाही. तेच ना. तरी सुद्धा दादा माझा एवढा अपमान केला, काय सांगू तुम्हाला. मी निधीसाठी 50 वेळा गेलो, तरी सुद्धा हो देतो करून 2 वर्ष घालून टाकले त्या माणसाने, शेवटपर्यंत दिला नाही. आता फक्त एकच नजरेत समोर ठेवा, हा नको. येस, बसू आपण सर्वजण एकत्र बसू आपण. तुम्ही सांगा तेव्हा येऊन जा. हो दादा, बसू आपण एकत्र. काल मला फोन आला आणि म्हणे मला तुम्ही इमर्जन्सी भेटा. मग मी त्याला चेंबूरला रात्री 1 वाजता भेटायला गेलो. मला इतकी झोप लागत होती तरी पण भेटलो त्याला. त्याचं म्हणणं आहे की तुम्ही हिनाला थांबवा, नाही तर मोदीजींच्या मनामध्ये तिच्याबद्दल खूप चांगल्या भावना आहेत आणि मनामध्ये तिच्याबद्दल चांगल्या भावना आहेत. ट्रायबल आहे, उच्च शिक्षित आहे, चांगलं बोलते, फलाना युथ आहे. तर तुम्ही भाजपमध्ये सक्रिय झाली तर पुन्हा ती तुमच्या मानगुटीवर सगळ्यांचा बसेल, भाजप संपेल, केंद्रात सुद्धा ती भविष्यात आणखी तिला अपार संधी मिळू शकते वगैरे वगैरे. बरोबर आहे. हे त्याचं रात्रीचं वाक्य. त्याच्या आधी कालच्या घडामोडी सकाळच्या आम्ही बावनकुळे साहेबांना मी भेटलो, त्यांना विनंती केली. म्हटलं ती डायरेक्ट मिटिंगला येते साहेब. म्हटलं कसं करायचं, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष आहे. म्हटलं मला कार्यकर्त्यांनी सळोखीपळ करून टाकलं. म्हटलं मी काय उत्तर देऊ. म्हटलं
ते पत्र काढलं पाहिजे म्हटलं, तिला निलंबन केल्याचं म्हटलं. हो ठीक आहे म्हणे, करा म्हणे तुम्ही पत्र तयार म्हणे. हो तुम्ही पत्र वगैरे तयार केलं, मुकुंदरावांची सही घेतली, बावनकुळे साहेबांना दाखवलं. हम्म. बावनकुळे साहेबांनी फक्त ठीक आहे माझ्याकडनं काही अडचण नाही म्हणे, पण हे प्रसिद्धी करण्याच्या आधी एकदा देवेंद्रजीशी बोलून घ्या, देवेंद्रजींना दाखवून द्या म्हणे. हम्म. असा विषय भाऊ आलेला आहे आता. तर आपल्याला देवेंद्रजींना भेटावं लागेल, तुम्ही, मी, राजेश पाडवी असं. भेटू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.